नमस्कार, मी प्रदीप कुमार. तुम्ही बघतायत PR न्यूज. लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्राच्या रणांगणामध्ये महायुतीने वर्धा लोकसभेसाठी सलग तिसऱ्यांदा रामदास चंद्रभान तडस यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रामदास तडस यांच्या प्रचारार्थ सलग तिसऱ्यांदा 2014, 2019 आणि 2024 सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी प्रचारासाठी येत आहे. प्रचाराच्या आधी नियोजन आणि विकासाच्या एजेंड्यावर आपण एक मुलाखत घेतोय. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रामदास तडस. मला हे विचारायचं की मागील 2 टर्ममध्ये जे काम केले त्याहीपेक्षा येणाऱ्या काय करणार आहे ज्यामुळे या मतदारसंघात वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये 160 किलोमीटर नॅशनल हायवे रोड होती. 2014 पासून मी सातत्याने गडकरी साहेबांसोबत मागणी केली आणि 580 किलोमीटर नॅशनल हायवे रोड या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये झाली. एक नॅशनल हायवे रोड होता तो आता मी 14 नॅशनल हायवे रोड या लोकसभा मतदारसंघामध्ये केले. त्याचप्रमाणे वर्धा नांदेड रेल्वे स्टेशन असो, वर्धा नांदेड रेलगाडी असो, जे 20 वर्षापासून काँग्रेस पक्षाने केली नव्हती, ते वर्धा ते कळंब पहिला टप्पा सुरुवात केला. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ही झेंडी दाखवली. वर्धा बल्लारच्या लाईन त्याची सुरुवात झाली. बल्लारच्यापर्यंत रेल्वे जायला लागली. जे रेल्वेचे अंडरपास आहे ते पूर्णच्या पूर्ण अंडरपास आपण केले. ओव्हरब्रिज आहे शिर्डीचा झाला. वर्धेचा एक 10% काम राहिलं, बाकी तोही पूर्ण झाला. चांदूर रेल्वेचा झाला. असे अनेक रेल्वे ब्रिज सुद्धा या ठिकाणी आपण केले. त्याचप्रमाणे शिंदे येथे लॉजिस्टिक पार्क, जो लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी कामाला लागणार आहे, ते 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये त्याची फार मोठी योजना आमच्या विषयी त्याचं उद्घाटन झालं. रेल्वे चालू झाली, कंटेनर येणं चालू झाले, परंतु बरेचसे कामं होणं आहे. लवकरच कामची सुरुवात करणार आहे. गडकरी साहेब स्वतः आले होते. त्याचप्रमाणे देवळी येथे पॉवर प्लॅन्टची निर्मिती झाली. 1000 विद्यार्थी त्या ठिकाणी कामाला लागले. रिद्धपूर जे महानुभाव पंथाची काशी आहे, त्या ठिकाणी मराठी विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय विद्यापीठ त्या ठिकाणी निर्माण झालं. त्याच्या कामाला सुरुवात होऊन राहिली. रेल्वे स्टेशनची नवीन बांधणी त्या ठिकाणी सुरुवात झाली, त्याचंही काम सुरुवात झालं. या लोकसभा मतदारसंघामध्ये 27 रेल्वे स्टेशन आहेत आणि अनेक कामं त्यावेळेस रखडले होते कोरोना काळात, परंतु ते कामं सुरुवात झाली. रेल्वेचे स्टॉप सुद्धा सुरुवात झाले. आणि अमृतमध्ये आपण हिंगणघाट, पुलगाव, सेवाग्राम आणि धामणगाव हे 4 रेल्वे स्टेशन आणि वर्धेला सुद्धा अमृतमध्ये घेतलं. 5 रेल्वे स्टेशन आपण या लोकसभा मतदारसंघामध्ये घेतली आणि दुसऱ्या टप्प्यात एक 6 रेल्वे स्टेशन आपण घेऊन राहिलो. अनेक कामं या मतदारसंघात झाले. जवळजवळ 15,000 कोटीचे कामं या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये झाले. येणाऱ्या काळात कारंजाला एखादी मोठा प्रकल्प आणून तिथल्या विद्यार्थ्याला रोजगार मिळवून देणं, देवळीच्या MIDC मध्ये एखादी मोठा प्रकल्प आणून त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्याला रोजगार मिळवून देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहे. त्याचप्रमाणे हिंगणघाटमध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. त्याच्यामुळे तिथल्या सर्व लोकांना सुविधा मिळेल. वर्धेला आपण केंद्र सरकारतर्फे कामगार विमा हॉस्पिटल त्या ठिकाणी आणलं 100 बेडचं. अशा केंद्राच्या ज्या काही योजना आहेत, जल जीवन मिशन योजना, माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये गाव तिथं पाण्याची टाकी, पाईपलाईन, घर तिथं नळ, घर तिथं पाणी, ही योजना आम्ही राबवली. पण जवळजवळ माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये 24 गावात
जल जीवन मिशनच्या माध्यमातून आपण कामं केली. त्याचप्रमाणे आमची संघटना मजबूत आहे. आज बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, वॉरियर्स आणि पन्ना प्रमुख एकंदर आमची 61,000 ही संघटनेच्या माध्यमातून खालच्या स्तरावर काम करते, जे घरापर्यंत केंद्र सरकारच्या योजना घेऊन जाते. ते मग जल जीवन मिशन योजना असो, आयुष्यमान भारत योजना असो, उज्ज्वल गॅस असो, हे अनेक योजना आहे. त्या योजना लाभार्थीच्या योजना त्या लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचं काम आमची 61,000 लोक घेऊन जातात. त्याच्यामुळे आमची भक्कम पायामुळे खालपर्यंत रोला आहे. मला वाटते निवडणुकीमध्ये हेच खरी आमच्या कार्यकर्त्यामुळेच आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं नेतृत्व त्याच्यामुळे विजय माझा निश्चित आहे. तर मागील 2 लोकसभा टर्ममध्ये तुमचा उद्योगापासून कॉन्फिडन्स आहे, परंतु 2000 मध्ये जे लोक बसले आहेत 53% वर होता, दोन्ही कॉन्फिडन्स. परंतु काँग्रेस मागच्या 2024 मध्ये 5% वाढलेला आहे. तर मला असं विचारायचं की हा 2024 कॉन्फिडन्स आहे की कमी होईल? हा 2014 मध्ये मला 52% मतं मिळाली होती. 2019 मध्ये 53% मतं मिळाली आणि 2024 मध्ये 58% मतं मिळाली. मला काय शेती 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये विरोधकांना तुमच्या भ्रष्टाचाराचे कोणते आरोप करता आले नाही, गालबोट लावता आला नाही, परंतु तुमच्या पारिवारिक भांडणाचा काहीतरी सहारा घेऊन तुमच्यावर आता नारी विरोधी म्हणून ठपका ठेवला जात आहे विरोधकांकडनं आणि थेट मोदीजींना अपील केली जात आहे की तुमचा अर्ज त्यांनी खारिज करावा, तुमची उमेदवारी त्यांनी नाकारावी. अशा पद्धतीने तरीही मोदीजी तुमच्या प्रचारासाठी उद्या सभा घेत आहेत. काय सांगाल जनतेला? काय सर्वाला हे प्रकरण जगजाहीर आहे आणि प्रकरण 5 वर्षाच्या अगोदरचं आहे आणि निवडणुका आल्या का विरोधकाजवळ विकासाचा अजेंडा कोणताच राहत नाही, म्हणून पारिवारिक प्रश्न उपस्थित करायची. परंतु लोकांना सर्व कळून आहे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. आणि विशेष म्हणजे मी आज काही सांगू इच्छितो, जे विदर्भाचे प्रकल्प आहेत, वर्धा लोकसभा मतदारसंघाचे जे प्रकल्प जे शेतकऱ्याच्या हिताचे होते, लोर वर्धा प्रकल्प, प्रवर्धा प्रकल्प, आजनसरा प्रकल्प, हे शेतकऱ्याच्या हिताचे प्रकल्प होते. हे सर्व त्याचा सर्व पैसा पश्चिम महाराष्ट्रात पडला. कृष्णा खोरे पूर्ण झाला. लोर वर्धा प्रकल्प आमचा 30 वर्षानंतर पूर्ण झाला, ज्यावेळी भारतीय जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी आलं. शरद पवारने तसं या विदर्भाला या विदर्भातल्या शेतकऱ्याला भिकारी बनवण्याचं काम केलं. कारण सर्व प्रकल्प, आजनसरा प्रकल्प गेल्या 40 वर्षापासून तो पूर्ण नाही झाला. लोर वर्धा प्रकल्प आता कुठं पूर्ण झाला? 2014 मध्ये आम्ही हाती घेतला, आमचं सरकार आल्यानंतर, देवेंद्र फडणवीस आल्यानंतर. असे सर्व प्रकल्प म्हणजे आज विदर्भात 96% कोरडवाहू आहे. कशामुळे? यांच्यामुळे. आणि 4% उरीताखाली आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 4% कोरडवाहू आहे आणि 96% उरीताखाली आहे. कारण यांचं राज्य होतं. 4दा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पवारसाहेब राहिले, पण विदर्भाला भिकारी बनवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्व पैसा विदर्भातला घेऊन गेला. ही परिस्थिती सत्य परिस्थिती या ठिकाणी. प्रचार सभेसाठी थेट मोदीजी तुमच्या रणांगणात उतरलेल्या प्रचारासाठी उद्या प्रचार सभा मोदीजींची काय नेमक्या मागण्या तुमच्या त्यांच्याकडे राहणार आहे वर्ध्याच्या विकासासाठी? 14 मध्ये माझ्या प्रचारासाठी मोदी साहेब आले होते, 19 मध्ये मोदी साहेब प्रचारासाठी आले होते आणि 24 मध्ये माझ्या प्रचारासाठी त्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उभे आले. माझी मागणी हेच राहील का विकासाचा अजेंडा आपण खूप काही केला, म्हणजे कधी 60 वर्षाच्या कार्यकालामध्ये विकास झाला नाही, पण नवीन प्रकल्प या ठिकाणी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये चालू करावा हा माझा अजेंडा आहे. सलग 3 दिवसापासून एक प्रश्न उपस्थित केला जात आहे की विदर्भामध्ये मागच्या 15 वर्षात कोणतेही इंडस्ट्रियल इन्व्हेस्ट आलेलं नाही आहे, त्याच्यामध्ये रोजगार निर्मिती झालेला नाही आहे. परंतु मोदी सरकार शासन काळामध्ये मागच्या 10 वर्षात नवरोजगार मेळावे म्हणा किंवा स्वयंरोजगार मेळावे म्हणा अशा मोठ्या प्रमाणात घेतला जात आहे. इन्व्हेस्टर्स आली नाही तर रोजगार कसा निर्मित झालाय हा प्रश्न विरोधक आता निर्मित करताय. एक गोष्ट सांगतो, एक साधं उदाहरण देतो. बुट्टीबुरी तुळजापूर मार्ग हा महामार्ग आहे. त्या महामार्ग पूर्ण झाला, त्याच्या आजूबाजूनं 140 पेट्रोल पंप झाले, 300च्या वर हॉटेल लागले. किती लोकांना रोजगार मिळाला? यालाच म्हणतात तिसरी अर्थव्यवस्थेमध्ये आपण जाऊन राहिलो. ज्यावेळेस
देशाचा विकास होते, देशामध्ये पैसा गुंतवले जाते, त्यावेळी तिथं रोजगार उपलब्ध होते. आणि अशा तऱ्हेच या देशाचे प्रधानमंत्र्याचं स्वप्न आहे तर हा देश तिसऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये आला पाहिजे, जेणेकरून या देशातला युवक असो, महिला असो, शेतकरी असो, याला पुरेपूर याचा फायदा होईल. सेवाग्राम MIDC साठी विशेष पॅकेज ते इन्व्हेस्टमेंट साठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? मोदीजींना ते विनंती करणार आहात? सेवाग्राम ही MIDC आहे, त्यामध्ये अनेक लोकांचे कारखाने होते. काँग्रेसच्या राज्यात सूतगिरणी डुबली, त्या ठिकाणी साखर कारखाना डुबला. म्हणजे काँग्रेसच्या लोकांनी बँक डुबून त्या ठिकाणी कारखाने उभे केले, आपलं स्वतःचं भलं केलं आणि शेतकऱ्याला वाळावर सोडण्याचं काम केलं. आणि म्हणून आम्ही सांगितलं की हे सर्व यांचं एकदा चौकशा लावा आणि यामध्ये दोषी जो असेल त्याला जेलमध्ये टाका.